नमस्कार मित्रांनो, आज आपली भ्रमंती आहे मल्हारगड उर्फ सोनेरी किल्ला. गडाची माहिती देण्यास आली तर या किल्ल्याचे बांधकाम इसवी सन 1763 ते 1765 या काळात झाले. पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख भीमराव पानसे व कृष्णराव पानसे यांनी आपल्या दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी गावाच्या उत्तरेकडील डोंगरावर या गडाची बांधणी केली, म्हणून त्याला सोनेरी किल्ला असे म्हणतात. मराठ्यांच्या इतिहासातील शेवटचा बांधला गेलेला हा किल्ला असल्यामुळे प्रत्येक दुर्गप्रेमीने एकदा तरी हा किल्ला आवर्जून पाहावा. किल्ला बांधत असताना एका ठिकाणी कुदळीचा घाव घातल्यावर रक्त वाहू लागले. सरदार भीमराव पानसे खंडोबाला साकडे घातले आणि किल्ल्यावर मंदिर बांधण्याचा संकल्प केला, म्हणून या किल्ल्याला त्यांनी मल्हारगड नाव दिल्याची दंतकथा प्रचलित आहे. सुमारे 1100 मीटर उंचीचा दुहेरी तटबंदीचा हा किल्ला दिवे घाटावर पूर्वेस अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर बसलेला आहे. गडावर सोनेरी गावातील पायवाटेने अर्ध्या तासात पोहोचता येते. सुस्थितीत असणारा पूर्व दरवाजा आपण येताच गडाचा लहान आणि त्रिकोणी आकार लक्षात येतो. गडाची संपूर्ण फेरी करण्यास 1 तास लागतो. गडावर 2 विहिरी, पाण्याचे टाके आहे. किल्ल्याचे अवशेष पाहून गडाच्या टाक्यावर बुरुजावर आपल्याला जाता येते. या बुरुजाखालचा दरवाजा मातीने निम्म्यापेक्षा जास्त बुजून गेलेला आहे. गडावरचा सर्वात प्रेक्षणीय भाग बालेकिल्ला आहे. उत्तर बाजूला बालेकिल्ल्याचा जाणारा रस्ता आहे. 2 मंदिरांच्या शिखराकडे आपले लक्ष आपोआप वेधले जाते. शिवलिंग असणारे सावळेश्वराचे मंदिर त्यामागे प्रशस्त आहे. दुसऱ्या मंदिरात अश्वरूढ मल्हारीची म्हाळसासोबतची मूर्ती पाहून आपल्याला प्रसन्न वाटते आणि हरकुन जेजुरीची आठवण येते. या गडाला मल्हारगड हे नाव याच मंदिरामुळे पडल्याची खात्री वाटते. माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला